आज या ठिकाणी हा जो अंक आहे याकरता मला बोलवलं याबद्दल मी बोलायला तुम्ही खास करून मी आभारी आहे. वास्तविक पाहता एक ऐतिहासिकदृष्ट्या काही गोष्टी होतात की आपण काही कोणाला भेटत नाही असं होतं. माझी पिढी आणि हमीद दलवाईंची पिढी काही फार तशी बघायला गेलं तर अकाली गेले ते. मी कार्यरत होतो त्यावेळेला, पण त्यावेळेला अशी समोरासमोर माझी त्यांची कधी फार अशी पुसटशी अशा गाठीबिठी कधी झाल्या असतील, पण असं कधी मला त्यांना बसून त्यांच्यावर गप्पा मारल्यात, त्यांचे विचार मी समोरासमोर ऐकलेत वगैरे असं माझं काही घडलं नाही. तर मुळात माझा स्वभावच मुळात एक ॲक्टिव्हिस्ट असा नाही आहे. मी अनेकांना सांगत असतो की चळवळी मी पाहतो, चळवळींशी मी भावनिक माझी जवळीक असते, त्याच्याशी मी वैचारिक माझं जवळीक असते, परंतु प्रत्यक्ष झेंडा हातात घेऊन चालणं हे फार अवघड काम आहे असं माझं मत आहे. ते घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला लागतो. त्यामुळे मी जरा ते थोडंसं त्या बाबतीत मला असं वाटतं की ही चळवळ पाहावी, त्याचा अभ्यास करावा आणि त्यानिमित्तानं मला माझ्या क्षेत्रात काय करता येतं ते मला करायला जास्त आवडतं. पण त्या काळामध्ये विजय तेंडुलकरांच्याकडे जेव्हा जेव्हा हा विषय निघायचा दलवाईंच्याबद्दल, ते अतिशय जवळचे मित्र होते. त्यामुळे दलवाईंच्याबद्दल मला अनेक गोष्टी त्यावेळेला त्यांच्याशी बोलायला मिळायच्या. पण तो नेमका असा काळ आला की त्यांचा आजारपण सुरू झालं आणि नंतर शरद पवारांच्याकडून मला कधी कधी कळायचं, कारण शेवटचा काही काळ शरद पवारांच्याकडे त्यांचा गेला. त्यामुळे या दोघांच्याकडून मला काही त्यांच्या आठवणी, सय्यदबाईंच्याकडून तो प्रत्यक्ष कार्याची मला त्यांची माहिती मिळायची, असा सगळा भाग झाला. त्या काळामध्ये त्यांचे जे विचारग्रंथ होते ते विचारग्रंथ काही वाचून झाले होते. परंतु आत्ता जेव्हा विनोदला मी म्हटलं की मला पुन्हा एकदा आय वॉन्ट टू बी रिफ्रेश, तर त्याने मला पुन्हा सगळं एकदा मला पाठवून दिलं आणि त्यामुळं मला आता जरा थोडंसं जबाबदारीने आणि काहीतरी तौलनिक पण बोलण्यासारखं आता आहे. मला एक सगळ्यात बरी गोष्ट अशी वाटते की या अंकामध्ये विनोदनं, त्याला ते फार चांगलं अंग आहे, एकतर वैचारिक चळवळींशी संबंधित काही गोष्टी आणि साहित्याशी संबंधित गोष्टी अशा येतात. या निमित्तानं जेव्हा मी पुन्हा इंधन, जे आत्ता बाबीने उल्लेख केला, तर मी जेव्हा पुन्हा एकदा वाचन केलं त्या काळात तर इम्पॅक्ट होताच, पण मला आज इतक्या वर्षानंतर वाचल्यानंतर मला साहित्यिक हमीद दलवाई याबद्दल मला बोलायला आवडेल थोडंसं. ते असं आहे, मला असं वाटतं की प्रादेशिक कादंबरी त्या काळामध्ये व्यंकटेश माडगूळकर असतील, शंकर पाटील असतील, या सगळ्या लोकांनी किंवा श्रीना पेंडसेंनी कोकणातलं एक वेगळं पद्धतीने एक कादंबऱ्या त्या काळात लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये इंधन ही कादंबरी जी आहे त्या काळातलं मला आत्ता म्हणजे विनोदच सांगू शकेल की किती वैचारिक गोष्टी काय काय त्या काळात लिहिल्या गेल्या, टीकात्मक अनेक लोकांनी केल्या. त्यामध्ये इंधनचा किती त्या काळामध्ये उल्लेख झाला मला माहिती नाही आहे, पण तुम्हाला असं वाटतं की इंधन वाचल्यानंतर एक मराठी भाषेतली आणि विशेषतः प्रादेशिक असं म्हणायचं असेल त्या प्रादेशिक प्रकाराबद्दलची एक अतिशय सुंदर कादंबरी असं मला म्हणायला लागेल. मुस्लिम जगाबद्दल इतक्या अशा पद्धतीनं त्यातले बारकावे सगळे कंगोरे असं मांडणं, आणि तेही स्वतः त्या जो प्रोटोगॉनिस्ट जो मुख्य आहे हा तो मी ज्या पद्धतीनं त्या कोकणातल्या गावाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल आणि आसपास घडणाऱ्या समाजाबद्दल, विशेषतः हिंदू मुसलमान ही जी एक ताण आणि तेढ आहे त्यावेळची, याबद्दल जे दलवाईंनी त्या कादंबरीमध्ये मांडलं आहे त्यात एक फार विलक्षण एक तटस्थपणाही आहे आणि अजिबात भावनिक त्याच्यामध्ये गुंतागुंत न करता अत्यंत कारण तो मुळात तो जो त्यातला नायक आहे हा मुळातच सगळी गोष्ट अत्यंत तटस्थपणाने पाहणारा आहे असा तो एक. आणि विशेष म्हणजे असं की हिंदू आणि मुसलमान असताना सुद्धा स्त्री ही जी त्याची महत्त्वाची आहे, ती स्त्री रंगवताना जी हिंदू स्त्री याला आवडणारी आहे नायकाला, त्याच्याशी मुळात भावाचे संबंध आहेत असं जेव्हा येतं त्याला तो जो एक धक्का बसतो, त्यातून तो बाहेर येत असताना आणखीन एक दुसरी एक स्त्री आहे, ती स्त्री आणि त्या ठिकाणी असणारा एक मुसलमान मनुष्य, असा एक संघर्ष त्यातला फारच सुरेख. आणि त्यामुळे दुसरं गावाहून काही मुसलमान तिथे येतात आणि जो झगडा होतो त्यामध्ये शेवटी बळी होतो तो शेवटी स्त्रीचा होतो. त्यामुळे असं लक्षात येतं की त्या इंधन कादंबरीमध्ये जे काही जगण्याचं एक सगळं
दलवाईंनी म्हटलं आहे ते पुढे त्यांनी जे काम केलं आहे त्या कामाशी त्याचा फार जवळचा संबंध आहे. त्यांच्या कथा लाट मी पुन्हा एकदा सगळं वाचलं किंवा आता या अंकामध्ये ज्या काही गोष्टी कथा आहेत आलेल्या आहेत सगळ्यामध्ये मुस्लिम जग आहे. सगळ्यामध्ये नायक हा पुन्हा तो स्वतः दलवाईंसारखाच आहे. या सगळ्या गोष्टी ज्या तटस्थतेने त्यांनी लिहिल्या या सगळ्या गोष्टींशी मला असं वाटलं की एक फार मोठा भाग आहे. एका बाजूला वैचारिक जे मांडलं ते दिलीप आत्ता बोलला त्याप्रमाणे वैचारिक त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मला आत्ता पुन्हा वाचत असताना मला असं वाटलं की इतका अभ्यास इतका खोल अभ्यास त्या काळामध्ये आणि हा अभ्याससुद्धा तो हिंदू धर्माबद्दलचा असेल किंवा मुस्लिम धर्माबद्दलचा असेल किंवा ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम याच्या आधी असणारा जो ज्युडिझम आहे तो जो ज्यू धर्म आहे त्याच्या आधीच्या काही गोष्टी सगळ्या याचा सर्व इतिहास आणि कुठले धर्म कुठल्या प्रकारे राज्यपद्धतीने कुठले वाढले माणुसकीने कुठले वाढले बुद्ध का आले किंवा महावीर ह्याचा सगळा इतका सुंदर अभ्यास हा हमीद दलवाईंच्या लेखात आहे. काही ठिकाणी अत्यंत परखड कुठल्याही धर्माला त्यांनी सोडलेलं नाही अत्यंत परखड असं त्यांचं लिखाण आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये मला म्हणून अभिनंदन करायचं आहे साधनेचं की हे सगळं पुन्हा एकदा तुम्ही उपलब्ध करून दिलं आणि ते खरंच महत्त्वाचं आहे की आज त्यांचे वैचारिक जे काही 4-5 ग्रंथ आहेत ते इंग्रजीमधले पण एक आहे तो आणि बाकीसुद्धा ह्या मला असं वाटतं की आत्ताच्या केवळ तरुण म्हणून कुठेतरी 18-19 वर्षांच्या मुलांना धरणं बरोबर नाही आहे. इवन 50-60मध्ये जी माणसं आहेत त्या वयातली की ज्यांची मनं पण आत्ता हल्ली धर्माबद्दल अत्यंत सैरभैर झालेली आहेत त्यांनी पण जरा वाचण्यासारखं आहे डोकं शांत येण्यासाठी की एक्झॅक्टली कुठल्या धर्मामध्ये काय झालं आहे कुणी काय केलं आहे त्या धर्माचे उगम कसे झाले त्यातल्या रूढी का राहिल्या त्यातल्या परंपरा आपण का जपल्या आणि त्या खोट्या परंपरा जपत असतानासुद्धा कधीही वैज्ञानिक दृष्टी ठेवली गेली नाही कुठल्याही धर्माने ठेवली नाही आणि त्यातल्या फक्त अंधश्रद्धा आपण जपत गेलो आणि त्यामध्ये सगळ्यात जी गोष्ट हमीद दलवाई मांडतात ती शेवटी अशी येते की यामध्ये शेवटी त्याचा केंद्रबिंदू स्त्री ही ठरते. कुठलाही धर्म घ्या पहिली त्यातली जी मार पडणारी जी काही गोष्ट असेल त्यातली स्त्री ही आहे. हे जास्तीत जास्त पुरुष आहे तिथे सांगायला हरकत नाही आपण सगळे त्याला जबाबदार आहोत ही गोष्ट आहे आणि ही परखडपणे त्यांनी मांडलेली आहे. आता हा विषय झाला की हा सांगत असताना ज्या एका पद्धतीने ते मांडतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्याची तार्किकता आहे आणि फार कमी हल्ली म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सामाजिक लिखाणामध्ये तार्किकता सांभाळणं इतकी अवघड गोष्ट आहे आणि ती तार्किकता तटस्थपणाने सांभाळायची असते. कारण काय होतं की जो सामाजिक आशय असतो त्याला भावनेचा प्रचंड महात्मा फुलेंचं जरी उदाहरण घेतलं तरी अक्षरशः या लकडी पुलावरून कुठेतरी एका विधवा आत्महत्या करायला निघाली आहे तिला महात्मा फुलेंनी सांभाळलं आणि त्यानंतर मग त्यांनी एक आश्रम काढलेला आहे. यामागे भावना आहे पुन्हा स्त्रीचीच आहे ती पण हे करत असताना याचं समालोचन किंवा या गोष्टी का होतात हे करत असताना जो एक तटस्थपणा लागतो त्या तटस्थपणाने हमीद दलवाईंनी केलं आहे. मला खरंच वाईट वाटतं की वयाच्या 44व्या वर्षी भाभी म्हणाले त्याप्रमाणे मृत्यू ही गोष्ट खरंच म्हणजे आता दैव मांडणं डेस्टिनी मांडणं वगैरे हा भाग झाला पण मला असं वाटतं की हा अतिशय क्रूर असा एक अन्याय आहे असा काहीतरी जर असेलच डेस्टिनी तरी जो हमीद दलवाईंच्यावर केला ते असते आज तर फार वय नाही आहे 84-85 वयामध्ये त्यांनी या आणि गेल्या काही वर्षामध्ये 30 वर्षामध्ये भारतीय इतिहासामध्ये जे उलथापालथ झाली त्याचा तर त्यांनी ओहापोह केलाच असता परंतु जागतिक सर्व जे काही घडलं आहे आज अमेरिकेचं वर्चस्व असणं मिडल ईस्टमध्ये जे काही घडतं ते पेट्रोमनी कोणी कब्जा कुठल्या गोष्टींचा घ्यायचा कुठल्या देशाचा हुकुमशाह आहे त्याला जवळ करायचा कुठला हुकुमशाह असेल त्याला नष्ट करायचा ह्या ज्या काही एकमेकांना विसंगत असल्या ज्या काही गोष्टी आहेत आणि यामधून कुठेतरी अगदी आता एक तिसरं महायुद्ध पेटते की काय असं करत बसायचं आणि ज्या ज्या गोष्टी ब्रिटिशांनी या सगळ्या लोकांनी करून ठेवल्या याचा एक आपण सगळा भोगवटा सहन करायचा.
आता पुन्हा शशी थरूरनी म्हटलं त्याप्रमाणे ब्रिटिशांनी असं करावं तसं करावं असं म्हणून ते तुम्ही हे परत करावं हे बोलायला ठीक आहे, पण त्या काळामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी ज्या गोष्टी करून ठेवल्या त्या किती आपण सहन करायच्या याच्या गोष्टी म्हणजे 48 सालामध्ये 2 गोष्टी त्यांनी केलेल्या ज्या आहेत त्यामुळे पॅलेस्टीनची निर्मिती पुन्हा धड इस्राईल आणि पुन्हा अरब याच्यामधला एक पॅलेस्टीनचा भाग त्यांनी तसाच सोडून दिला, तो तसाच अजूनही चालू आहे, तो पुन्हा ब्रिटिशांचीच करणी आहे. काश्मीर हा प्रांत आहे तोही तसाच त्यांनी सोडून दिला, तोही ब्रिटिशांचा आहे आणि गेली अनेक वर्ष तुम्ही पहा या दोन्ही ठिकाणी माणसं सफर होतात. तर असा हा सगळा जो जगाचा एक अत्यंत हिंसात्मक असा जो भाग आहे हा त्यांच्या लिखाणामध्ये अतिशय सुरेखपणे म्हणतो. रामचंद्र गुहासारखा माणूस जेव्हा म्हणतो की ही इज अ ग्रेट मॉडर्निस्ट, त्याला अर्थ आहे काळाच्या पुढे जाऊन विचार करणं. हा जो भाग आहे हा भाग हा हमीद दलवाईंच्या वैचारिक ग्रंथामध्ये आहे. म्हणून मला हे जे मिश्रण आहे ना हमीदमध्ये ते मला भयंकर आवडतं की एकीकडे फिक्शन म्हणजे आपण कादंबरी म्हणतो, कथा म्हणतो, ज्यामध्ये व्यक्तिरेखा घेऊन लिहायचं आहे त्या ठिकाणी ही इज द बेस्ट, उत्तम ते करतात. आणि त्या मुस्लिम जगातले सगळे बारीक बारीक जे काही कंगोरे आहेत असलं साहित्य तुम्हाला मी सांगतो की इव्हन दुसऱ्या भाषांच्यामध्ये उर्दू साहित्यामध्ये किंवा UP-मधल्या हिंदी साहित्यामध्ये याचे पडसाद जेवढे हमीद दलवाईंनी केलेत तसे फारसे येत नाहीत. फक्त मला एकच गोष्ट मी भाभीनं विचारली, नॉर्मली काय होतं की हे जे वैचारिक म्हणजे वैचारिक ग्रंथ लिहिणारे लोक, चळवळीशी असणारे लोक यांचा काव्याशी फार संबंध असतो. एकच गोष्ट मी भाभीनं विचारली की त्यांनी कधी कविता केल्या होत्या का, तर त्या म्हणाल्या नाही, असं कधी मला दिसलं नाही. फार कमी लोक असे दिसतात. अगदी महात्मा फुलेसुद्धा जेव्हा त्यांना काहीतरी म्हणायचं असतं जिथे माणुसकीचा विचार येतो, जे काहीतरी एक मानवी संबंधाचा विचार येतो, पहिल्यांदा कविता येते. त्या कवितेमधून प्रतिमा बाहेर येतात आणि त्याप्रमाणे असं काही उमटलं होतं का त्यांच्या मनात. मी भेटलो असतो त्यांना विचारलं असतं, अरे बाबा तुम्ही ज्या कथा लिहिल्यात, ज्या कादंबरी लिहिली, त्यातली भाषा, त्यातली लय, त्या प्रतिमा इतक्या सुंदर आहेत, मग तुम्ही एक 4 ओळीत सुद्धा एखादी कविता मांडून या मुस्लिम समाजाबद्दल किंवा हिंदू समाजाबद्दल फार सुरेख काही म्हणलं का नाहीत असं म्हणण्या इतकंच आहे. कारण काय होतं समकालीन त्या काळामध्ये इफ्टाची चळवळ आहे, त्यावेळेला कैफी आझमी आहेत, साहिल लुधियानवी आहेत, मजरू सुलतानपुरीसारखा एक मोठा कवी आहे. हे सगळ्या लोकांनी या डाव्या विचारसरणीमधून येऊन धर्म, जातीव्यवस्था आणि परमेश्वर या सगळ्यांना चॅलेंज केलं, ते गालिबने पण केलं आहे. असा एक भाग हा हमीद दलवाईंच्या लेखातला मला वाटला. मी मगाशी म्हणलं तसं आत्ता आणि मगाशी दिलीपने उल्लेख केला की आजचं जे जग आहे सोशल मीडियाचं, त्यामध्ये आत्ता या अशा विचारांचा किंवा अशा वैचारिक ग्रंथाचा पराभव होतो की काय अशी म्हणायची वेळ की हे छाप्यात आहे, पण आम्ही आजची पिढी किंवा ज्यांना पढवलं जातं असे ज्यांच्याकडे पोपटपंची करायची सवय, तुम्ही पहा सोशल मीडियामध्ये पण एक जर पोस्ट झालं की त्याला धाड 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 त्याला अंडरलाईन करणारे 10 पोस्ट येतात. असं लक्षात येतं की कुठून तरी शिकवलं गेलेलं आहे कोणाला तरी. एकाने काहीतरी एखाद्या गोष्टीबद्दल कॉमेंट केला की त्याला बदला असं म्हणून जी सुरुवात होते सोशल मीडियामध्ये, तर लक्षात येते हे कुठल्या तरी विशिष्ट सोर्समधून येत आहे आणि ते बदलत आहे. मग ते जे सोर्स आहे ते इस्लामिक असेल, नाही तर हिंदुत्वाचा असेल, नाही तर आणखीन कोणाचा असेल. शेवटी प्रश्न असा येतो की अल्टिमेटली हे किती दिवस चालणार आहे आणि मग हे सुधारणार केव्हा. तर मला असं वाटतं की शेवटी एक शिखरासारखे काही ग्रंथ असतात, ते ग्रंथ तुमचं मस्तक जे आहे ते शांत ठेवतात, त्यातली तार्किकता तुम्हाला देतात आणि शेवटी त्या तार्किकतेमधून तुमचे किती मतभेद असले तरी शेवटी तुमचा हात धरून शेवटी एकाच गोष्टीवर आणून ठेवतात आणि तो म्हणजे माणुसकीचा असतो असं मला वाटतं. आणि शेवटी माणूस कितीही हिंसाचाराला गेला, कुठेही तुम्ही प्रेषित मानलेत, तुम्ही आणखीन काही देवाचे कोणी अवतार आले तसं म्हणालात, तरीसुद्धा शेवटी मला असं वाटतं की माणूस नावाची गोष्ट असते आणि त्या माणुसकीजवळ तुम्ही जेव्हा टपकता येऊन तिथे, त्यावेळेला सगळे धर्मग्रंथ, सगळे हे विचार, त्यातली हिंसा, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एके ठिकाणी अंतर्मुख होऊन घेऊन आपल्याला विचार करायला लागतो. पण फार कमी वेळेला
अशा पद्धतीनं एक मॉडर्न म्हणजे पुरोगामी विचारांनी तुम्हाला त्या माणुसकीच्या जवळ आणून ठेवायचं आहे असे जे विचार असतात ते कधीतरी महात्मा फुल्यांचे असतात, तसे हे हमीद दलवाईंचे आहेत. कारण ते काय आहे की महात्मा फुल्यांचं जे परखडपण आहे तेच परखडपण जवळजवळ स्वधर्माबद्दलचं हे पुन्हा हमीद दलवाईंचं आहे. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी जे सहन केलं आहे तेच हमीद दलवाईंनी इकडे सहन केलं आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सहन केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट फार बघण्यासारखी मी बहुपाद्यांचा जो लेख आहे विनोद मला पूर्ण मार्क दिले पाहिजे की बहुपाद्यांचा जो एक हमीद दलवाईंच्याबद्दल एक लेख आहे, तुम्ही मला असं वाटतं की हमीद दलवाई हे समजून घ्यायचे असतील तर बहुपाद्यांचा लेख म्हणजे त्यांची ओळख आणि त्यांचं मैत्रत्व हे जे काय आहे ना ते अतिशय सुंदर आहे. ते इतकं ललित रम्य आणि इतकं सुंदर आहे. त्यावरून हमीद दलवाईंची कल्पना येते. हमीद दलवाई हा माणूस काय होता हे मला न भेटून पण मला बहुपाद्यांच्या बोलण्यातून येतं की ज्या पद्धतीची देहबोली असायची, जे कपडे असायचे, विचार असायचे, तरकटीपणा तो काय जो होता अगदी या पद्धतीने सगळा आलेला. हा राग म्हणजे राग कसा यायचा आणि प्रेमात पडायचं म्हणजे कसं होतं हे सुद्धा मी त्यांना म्हणलं तर ते रागवले. ते म्हणलं की प्रेमात कसलं आलं आहे, एका दिवस विचारलं आणि लग्न केलं आम्ही ताबडतोब. पण भाऊ असं म्हणत नाहीत भाभी. भाऊने बहुपद्यांनी त्या पुरुषांचं दोन बोलणं काही ते वेगळं झालं असेल त्यामुळे असं असेल कदाचित. तर त्याच्यामध्ये हो ते एके दिवशी ते असे आले आणि बहुपद्या म्हणाले चल 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 एक मुलगी मला भेटली लग्न करायला. आणि इतकं सुंदर वर्णन केलं आहे बहुपद्यांनी की खादी भंडारामध्ये एक मुलगी काम करते, तिचं नाव मेहरुन्निसा आहे. मी तिच्या प्रेमात पडलो आहे. पुढचं हे वाक्य फार महेश आहे, ते भाऊनी लिहिलं आहे आणि ते कॉन्ट्राडिक्टिंग आहे. त्याने असं म्हटलं आहे की परमेश्वरानेच फक्त तिला मायासाठीच निर्माण केलेली, खुदा ने मेरे लिए पैदा किया असं म्हणाले. आता खुदा आला कुठे? आयुष्यभर कधी या माणसानं ते मानलं नाही. ते फक्त ही बाई भेटल्यानंतर खुदा आठवलं तर हे फार सुरेख आहे. म्हणजे हे म्हणजे ज्या एका स्त्री करता म्हणून, स्त्री जातीसाठी म्हणून त्या माणसाचं मन अक्षरशः असं त्याची तडफड होती या माणसाची. त्यांनी एका बाईसाठी अशा पद्धतीने खुल्लमखुरा जीव देणं हा एक भाग. आणि ज्या पद्धती या बाईने त्यांना सांभाळलं हे फार महत्त्वाचं आहे. सावित्रीबाईने असं केलं आहे भाभी. आणि आणखीन असं ह्या बायका तिथे आता सांगतात त्या मी काय केलं म्हणजे उर्दूमधून मराठी लिहिलं, ते कसं केलं. मला खरोखर या सांगत होत्या आठवण आली. दादासाहेब फाळक्यांच्या सरस्वतीबाई या पत्नी होत्या. आता त्याला काय सिनेमातलं कळत नव्हतं, काही नव्हतं, पण नवरा काहीतरी करतोय असं म्हणून ते करायच्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की त्यावेळेला स्प्रॉकेट नव्हत्या फिल्मला, बोका असतात ना ज्यामध्ये मशीन चालतं. त्या काळामध्ये त्या पण सरस्वतीबाईच आहेत. त्या बाईने चक्क असा चष्मा लावून अगदी मेणबत्तीच्या मध्ये याच्यामध्ये, कारण लाईट बिल असे जवळ असायचं नाही, तर एकेका विशिष्ट अंतरावरती भोग पाडायचं. त्या अख्ख्या फिल्मला 4000 फूट जे असतील ते एक एक भोग त्या बाईने बायकोने पाडला नवऱ्यासाठी. अशी विलक्षण ताकद असते बाईची आणि शक्ती असते ती. आणि त्यामुळं हमीद दलवाईनं ह्या सगळ्या तलाक पीडित बायका, या अगदी वयात आलेल्या तरुण मुस्लिम मुली, आता दौंडसारख्या ठिकाणी मी प्रॅक्टिस करतो की एखाद्या दिवशी अब्बास भाई वो कहाँ है, वो आपकी बेटी नहीं है आज? वो साहब वो क्या हुआ है कि वो जवान हो गई है ना. म्हटलं काय झालं मग? नाही मग आता ते कुठं तिला फारसं मिळत नाही, काय ते गोळ्या वगैरे असतील तुम्हाला द्या. अरे मी डॉक्टर आहे तिला लहानपणापासून पाहत आलो आहे. तर जवान झाली ती तरुण झाली म्हणून जगापुढे आणायची नाही. तिची शाळा बंद, ही काल परवाची गोष्ट आहे. शाळा बंद तिची, असे प्रकार होते. त्यावेळेला आम्ही म्हणजे ज्या एका अतिशय सायलेंट पद्धतीने आपल्याला काम मी खरंच कोणी चळवळीतला माणूस नाही, पण मला कळायचं की हे चुकीचं होतं आहे. शहाबानो केसला मला प्रचंड धक्का बसला, मी तुम्हाला सांगतो.
मी भयंकर दुःखी झालो. त्या दिवशी मी विमानाने येत होतो आणि मी दिल्लीत ते ऐकलं आणि मला इतका त्रास झाला. कारण मला सय्यदभाई सांगत होतं तलाक पीडित किती, मला 4,000 बायका ज्यांचे अर्ज इथं होते म्हणजे तलाकसाठी म्हणजे डिवोर्ससाठी की त्यांना मला काहीतरी मिळावेत पैसे परत तोडगीचे, त्या एका फतव्याबरोबर 4,000 इथल्या केसेस तलाक पीडितच्या रद्दबातल झाल्या. कल्पना करा, 4,000 स्त्रिया रस्त्यावरती आल्या कारण त्यांना पोटगी नाही, त्यांना काही नाही. आणि मेहेर नावाची एक गोष्ट असते मुस्लिम याच्यामध्ये, त्यात असं की काय आहे, लग्नात शिष्टमस्करीत मेहेर ठरली जाते. मी अनेक लग्न अटेंड केले. कितना करना है भाई, कितना करना है. तर माझ्या काळात, तरुणपणाच्या काळात कोणतरी 400 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, बराच श्रीमंत असेल तर 2,000 रुपये वगैरे असे असायचे. म्हणजे जेव्हा तलाक होतो त्यानंतर त्या बाईला मेहेर ज्याला म्हणतात त्याची रक्कम 200 रुपये. संपलं. ती 3-4 अशी लेकरं घेऊन त्या बाईनी आईवडिलांच्याकडे परत जायचं. आईवडिलांच्याकडे जायचं म्हणजे अंगणामध्ये एक बकरी बांधलेली असते, तशीच एक नवीन बकरी बांधली तिला असं. कारण घरात एक भाऊ, 2 भाऊ, त्यांच्या 2 बायका, त्यांची मुलं, त्यात हिची मुलं. कल्पना करा काय भीषण, काय भयानक प्रकार आहे हा. या सगळ्या प्रकारामध्ये एक बरी गोष्ट होती की त्यामध्ये एक असा भाग निघाला होता की ज्यांना लग्न रजिस्टर करायचं आहे ते करू शकतात. असा एक चंद्रचूडांच्या काळामध्ये तो झालेला एक बऱ्यापैकी एक नियम आला होता. आणि मला विठ्ठल गाडगीळ चालू म्हणायचे की अरे त्यातल्या त्यात हे बरं आहे, याचा विचार मुसलमान समाजाने केला पाहिजे. पण काझी दफ्तर असतं त्यामध्ये नोंदवायची असते. मामलेदारकडे रजिस्टर ऑफिसमध्ये कशी नोंद होणार त्याची. तर त्यावेळेला जे मौलवी आमच्या मशिदीतले होते, दोन्ही मशिदी दोन मधल्या, त्यांना बोलून मी त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सांगायचो की तुमच्या हातात आहे सगळं, तुम्ही लग्न लावताना तुम्ही दप्तरमध्ये लिहा. सय्यदभाईंनाही कन्सल्ट करत त्या काळात. पण तुम्ही ना मामलेदार कचेरीमध्ये 10 रुपयाचे कागद मिळतो, तोही आणा आणि सही करतो. म्हणजे कैसे करेंगे वो तो बस आहे ना अपना. म्हणजे आहे पण तुम्ही ते करा. पण ते त्या मुलाचे आईवडील तयार व्हावे. मी मग त्या मुलाच्या आईवडिलांना बोलायचो की तू बाबा तुझ्या मुला करताय हे. तो म्हणलं माझ्या मुला करतं कसं. अरे त्याचं मन फिरलं या मुलीवरून तर तो घटस्फोट देणार. तो म्हणजे वो इसमें तो अभी वो पैसा देना पडेगा, फुटकी देणी पडेगी, द्यायला पाहिजे. अरे ती निदान भीती राहील, निदान तो त्या निमित्ताने छोट्या छोट्या कारणासाठी तलाक तरी नाही म्हणणार. आणि मग तुम्हाला सांगू, मला प्रथम मुलींच्या आईबाबापेक्षा मुलांच्या आईवडिलांनी पटायचं. आपला मुलगा नादान आहे, नालायक आहे, केव्हा या मुलीला टाकील म्हणून ते लोक सगळे रजिस्टर भरायचे. जोपर्यंत ते मौलवी होते तोपर्यंत या गोष्टी चालायच्या. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की समजुतीने गोष्टी घेतल्या अगदी धर्मगुरूसुद्धा विरघळतात. असं मी त्या दिवशी बघितलं. मी टॅक्सीने उतरलो तर मला लक्षात आलं की माझं टॅक्सीवर मुस्लिम आहे. तुम्ही त्यांना विचारलं काय आता जे नवीन आलं आहे कसं वाटलं. हाँ बोले बड़ी अच्छी बात है, हम गए थे नमाज के लिए तो हमको बताया कि बहुत बड़ी बात हुई, हमने हिंदुओं को तो इसमें मार दिया. मतलब इसमें हिंदुओं को क्या मारा आपने, तो अब देखो ना हमारी बात मान ली. मैंने कहा ठीक है बाबा, पण तुला किती बोली आहे तेरे राजा. तो म्हणलं भैया हमको तो बस 2 लड़के हैं. तर मी साधा प्रश्न विचारला. तोपर्यंत मला वाटतं मी सांताक्रूजच्या जरा पुढे आलो होतो, मला दादरला जायचं होतं. त्याला शंका यायला लागली की हा माणूस काय विचारतो आहे. मी थोडंसं त्याला असं दाखवलं की मी कोण आहे. त्याला आपल्याकडे कसं छान असतं ना, सुरेख असतं, आपल्या जातीचं आहे कोणतरी. शेजारी ते कुलकर्णी आहेत, देशपांडे का तुम्ही, छान जमतं. असं आहे. 2 मराठी आले की 96 कोळीचा वगैरे विचार नगत नाही, पण ते आहे म्हणल्यानंतर छान जमतं. असं मुसलमानांच्या मध्ये पण आहे. जरा भाषेवरून कळलं की हा उर्दू बोलतोय तर आपल्यातला आहे हा. तर त्याला लक्ष आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे, ती अशी टॅक्सी अशी बाजूला घेतली. म्हणाला भैया अभी ये मीटर के बंद मत देखिए, मुझे बताइए क्या है, क्या क्या हुआ क्या है.
त्याला विचारलं मी, तुझ्या मुली 2 आहेत, त्यांचं बरं आहे ना? मग ते खरं बाहेर आलं. तो म्हणाला की बड़ी तो समझो कि ठीक है, स्कूल टीचर है, खुद कमाती है, लेकिन बस उसका शौहर तो ठीक नहीं है डॉक्टर साहब, बहुत पीता है वो, तो पता नहीं बदतमीज़ क्या करेगा. त्याचा बाप है ना, तो बाहर आला. पर छोटी कैसी है? छोटी की तो बहुत हालत ख़राब है, बस इतनी मार झोट चलती कि पता ही मत. परसों आई थी, बोली अब्बा हमको बस छोड़ना है, निकलना है हमको. म्हणलं तुझ्या 2 पोरी आता जवळजवळ ऑन द ब्रिंक आहेत क्या, कि दहलीज के बाहर जाने वाली है वो अभी, वो आपके घर आने वाली हैं. और आपके घर में कितने बच्चे हैं, कौन है भाई? त्याच्या लक्षात आलं या 2 मुलींचं काही बरं वाईट झालं, या मुली जर माझ्याकडे आल्या तर मी काय करायचं. तुम्ही आता इथे विचार करताना मुसलमान म्हणून उपयोग नका विचार करू, तुमच्या मुलींचाही तुम्ही विचार करा. ज्या पद्धतीचा एक घटस्फोटचा रेट आपल्याकडे चालला आहे, ज्या पद्धतीने चाललं आहे, त्यामध्ये पुन्हा स्त्री कुठे असते. मग ती हिंदू असेल, ब्राह्मण असेल, मराठा, कुणी, हा विचार करून तुम्ही पहा. आणि हा जेव्हा विचार कराल तेव्हा जिथे काही प्रोटेक्शनच नाही त्या ठिकाणी काय होत असेल, हा सगळा विचार या सगळ्या लोकांनी, सय्यद भाईंनी ही हमीद दलवाईंच्या करणं प्रेरणा घेऊन केलेला होता, हे लक्षात घ्या. आणि हे शेवटी एका बाजूला आल्यानंतर मी म्हणतो तसं मग ती हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, तर ती ज्यू असेल आणि मुसलमान असेल, शेवटी स्त्री म्हणजे दया करा स्त्रीवर, करुणा करा असं मला म्हणायचं नाही. मला उलट असं वाटतं की स्त्री अत्यंत स्ट्रॉंग असते, शक्तिमान असते. तुम्ही घरात बघा, एखादा मृत्यू घडतो तर पहिल्यांदा पुरुष कोसळतात, बाई पहिल्यांदा शांत राहते. वडील गेले असतात, मुलं रडायला लागतात, तर आई म्हणते ठीक आहे, त्यांना जायचं होतं. तर अशी ही स्त्री असते. या स्त्रीला सगळे कडून तरी तिचा कोणवारा करायचा हे नाही. तर हमीद दलवाई या माणसाने आयुष्यभर त्या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये धर्मांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लागते ती इट्स ऑल वुमन सेंट्रिक. आणि हे सगळं त्यांनी ज्या पद्धतीने मांडलं, मग तो महाभारताचा अभ्यास केला असेल, रामायणाचा केला असेल, मोहम्मद पैगंबरांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी लिहित असताना काही कटू सत्य त्यांनी मांडलेली आहेत, ज्याकरता मुसलमान कर्मठ लोक त्यांच्यावर चिडलेले आहेत. परंतु हे करत असताना त्यांनी त्यामधलं लॉजिक, त्याचा तर्क हा कायम ठेवला. तर असे जे विचारवंत असतात त्यांनाच हा देश कळलेला असतो मला असं वाटतं. त्यांना जसं हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानच्या बाहेर काय झालं हे त्यांनी लिहिलं, आणि पाकिस्तानात काय झालं आणि पाकिस्तान झाल्यानंतर इथल्या मुसलमानांचं काय झालं, त्यांची एकंदरीत जी काही मानसिकता आहे ती काय. आपण एकदा या देशावर राज्य केलं आहे, आपण राजे होतो असं इथल्या मुसलमानांना वाटतं, असं इथल्या हिंदूंना वाटतं. फार माजोड आहेत ते, कारण तिने राज्य केलं आहे आपल्यावर. हा कॉम्प्लेक्स मुसलमानच्यापेक्षा हिंदूला जास्त आहे. हो म्हणजे त्यांनी राज्य केलं आहे आपल्यावर. मग अकबर म्हणलं की अरे बापरे अकबर तो म्हणजे भयंकर आहे, कारण तो सगळ्यांना घेऊन एकत्र होता, त्यापेक्षा औरंगजेब परवडतो. छान, म्हणजे कारण आपल्याला आगेच बोलता येतं. असं हमीद दलवाईंनी लिहिलं आहे की अकबरचं नाव आलं की सगळे लोक दोन्हीकडचे लिबरल्स आहेत ना, त्यांना वाटायचं की मग टीका करण्यासारखं काही राहत नाही, कारण तो असा हा होता ना, सगळ्यांना सांभाळून होता, बोलता येत नाही अकबर म्हणल्यानंतर. त्यापेक्षा औरंगजेब, नादिर शहा यांना उचलायचं पटकायचा, असं सोपं आहे अगदी करायचं, सोपं आहे अगदी. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं मांडलं त्याला हॅट्स ऑफ. आज अनेक दिवसानंतर साधनेने हा अंक काढून मला असं प्रत्येकाने घरी जपण्यासारखा अंक आहे. यातलं महाराष्ट्रीयन मुसलमान, मराठी मुसलमान आणि मुस्लिम मानसिकता हे जे लेख आहेत हे पहिल्यांदा मुसलमानांच्यापेक्षा सगळ्या हिंदूंनी वाटण्यासारखे आहेत, मध्यम वर्गाने जास्त वाटण्यासारखे आहेत. कारण मध्यम वर्गामध्ये हल्ली काहीतरी आपल्यामध्ये काहीतरी विचार वेगळे होत आहेत. आपला टेबल टॉक सकाळच्या आपण जेव्हा ब्रेकफास्ट घेतो आपल्या मुलांशी आपण काय बोलतो ते आपण विचार फार कमी करतो, त्यांनीही करण्यासारखं आहे. आणि बऱ्यापैकी मुसलमान मिडल क्लासपर्यंत वरती आला आहे की ज्या घरामध्ये मुली शिकत आहेत, मुलं शिकत आहेत. मी तुम्हाला सांगतो ही जी शिकणारी मिडल क्लास मुलं आहेत ती मुलं समंजस आहेत, मुली समंजस आहेत. मुलींच्यामध्ये एक प्रकारे ना असा एक ताठा आहे त्यांना की मी माझ्या पायावर उभी आहे, तो एक चांगला ताठपणा जो मुस्लिम मुलींच्यामध्ये आला आहे. ही पुढचं फ्युचर आहे मुसलमानांचं. शिकणारी मुलगी ही खरी शक्ती आहे, ती त्यामुळे तिचे इंडिपेंडंट निर्णय घेते.
आणि आत्ताच्या या सगळ्या सोशल मीडियामध्ये आत्ताच्या सगळ्या या एक प्रकारच्या द्वेषाच्या वातावरणामध्ये डोकं शांत करायचं असेल तर पहिल्यांदा आपण स्त्री करायला पाहिजे आणि ते केल्यानंतरच पुढचे दिवस बरे दिसणार आहेत असं आहे. तुम्ही ना धर्मातल्या काय गोष्टी होत्या वगैरे असं शिकवायला गेलात की जसं मी तुम्हाला म्हटलं की दौंडला मला हे मी मुद्दाहून काही केलं नाही. काही लोकांनी आपल्या देशामध्ये काही सहजपणे गोष्टी केल्या आहेत याची छोटीशी एक आठवण मला करून द्यायची आहे. आपण एक गाणं नेहमी म्हणतो, मन तरपत हरिदर्शन को आज. आपल्याला माहीत असेल हे शकील बदायुनी नावाच्या एका मुस्लिम शायरनी हे गाणं लिहिलेलं आहे बैजू बोरांच्या सिनेमात. चक्क कृष्णाची मन तरपर हरिदर्शन को आज ही कृष्णाकरता केलेली प्रार्थना आहे. ती नौशाद नावाच्या मुसलमान माणसाने कंपोज केली आहे आणि मोहम्मद रफी नावाच्या मुसलमान माणसाने केलेली आहे. असा हा विलक्षण देश आहे. कितीही हिंदूंनी अगदी पाय आपटू देत काही करू देत, इथला मुसलमान हा असा राहणार शाणार आहे. आणि कितीही दहशतवादी टेररिस्ट आले काही वाटेल ते केलं, सगळं काही केलं असेल, तो पहिल्यांदा आईला आणि मुलीला घाबरतो. लक्षात ठेवा, दहशतवाद्यांना आपली मुलगी आहे हे भयंकर कल्पना आहे, त्याला जपायचं असतं. त्यामुळे ह्या ज्या भावना आहेत त्या जपतच आपल्याला कुठेतरी या दहशतवादामधून या द्वेषामधून त्या कुठल्याही धर्माने केलेल्या आहे यातून वाट काढायची आहे. आणि वाट काढायची असेल त्याकरता उत्तम वाचलं पाहिजे. आणि ते वाचायचं असेल तर आजचा दिवस तरी असा आहे की आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे की आपण सगळ्यांनी जसं फुले वाचायचे आहेत, आंबेडकर वाचायचे आहेत, गांधी वाचायचे आहेत, तसं हमीद दलवाईला वाचलं पाहिजे. मला इथे बोलायल्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू.